नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत कन्हैयावरती, अर्थात कन्हैया सिंग ज्या पद्धतीनं गाजतोय एकूण सगळ्या बातम्यांमध्ये आहे. आणि आता पुण्यामध्ये कन्हैयानी जी आज सभा घेतली त्या सभेला ज्या पद्धतीनं त्याला प्रतिसाद मिळाला, खूप दूरवरनं माणसं आल्याचं तिथनं आम्हाला कळत आहे. आणि त्या पार्श्वभूमीवरती खरं तर ही चर्चा आहे आजची. त्या चर्चेमध्ये सगळ्यात महत्त्वाचे काही प्रश्न आपण उपस्थित करतोय. कन्हैया आणि हार्दिक पटेल हे देशातल्या नव्या राजकारणाचे चेहरे आहेत का, हे त्या निमित्तानं आपण विचारतोय. देशातल्या विरोधी पक्षांमधल्या उदासीनतेमुळे नवे आंदोलक नेते समोर येत आहेत का, हा सुद्धा त्या निमित्तानं महत्त्वाचा प्रश्न आपण तपासणार आहोत. आणि उद्धव ठाकरेंचं कन्हैयाबद्दलचं वक्तव्य हे भाजप विरोधी राजकारण आहे का, हे सुद्धा त्या निमित्तानं आपण तपासणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत. स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते सुनील कदम, सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत डॉक्टर भालचंद्र कांगो आहेत, कम्युनिस्ट नेते. आणि थोड्या वेळाने आपल्या या कार्यक्रमात डॉक्टर नीलम गोरे, शिवसेनेच्या प्रवक्त्या सुद्धा या कार्यक्रमामध्ये असणार आहेत. सर्वांचं स्वागत या कार्यक्रमामध्ये. आणि अर्थात पहिला प्रश्न खरं तर विचारायचा आहे डॉक्टर राजू वाघमारे तुम्हालाच, कारण जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत आपण, एक तर कन्हैया असेल, हार्दिक पटेल असेल, ही जी नावं नव्यानं येत आहेत आणि ज्या मोठ्या प्रमाणात त्यांची नावं आपल्याला समोर येताना दिसत आहेत, आणि त्यातूनही त्यांच्या मागे जी गर्दी जमताना दिसते आहे. विरोधी पक्ष कमकुवत झालेत म्हणून ही सगळी रचना आहे की हा चेहरा एक नव्या राजकारणाचा एक बदल आपल्याला या संपूर्ण निमित्ताने बघायला मिळतोय? मंदारजी, या देशामध्ये जी परिस्थिती आता सध्या आपण अनुभवतोय, गेल्या 2 वर्षापासून बीजेपीचं सरकार आल्यानंतर, आपण आता दोन्ही नेत्यांबद्दल बोलायचं झालं तर आपण हार्दिक पटेल बद्दल जर सुरुवात केली तर आपल्या एक लक्षात येईल की ज्या गुजरात मॉडेलचं ढोल बडवून आज या पूर्ण देशात आणि गुजरातमध्ये बीजेपी सत्तेवर आली, ते जर गुजरात मॉडेल जर तेवढं यशस्वी असतं तर त्या गुजरातमध्ये असलेला जो पटेल समाज आहे, जो एवढा पुढारलेला आहे, ज्याच्याकडे जमिनी आहेत, जे उद्योगधंद्यामध्ये पुढे गेलेले आहेत, मग जर असा समाज जर गुजरात मॉडेल यशस्वी असतं तर एवढा पाठीमागे राहिला नसता. आणि जर तो एवढा पाठीमागे राहिलाय आणि जर हार्दिक पटेलच्या पाठीमागे एवढे गुजराती बांधव पटेल कम्युनिटीचे जर उभे राहत असतील तर नक्कीच ते फसलेलं गुजरात मॉडेल आहे, त्याचं ते प्रतीक आहे. म्हणजेच पर्यायाने तुम्ही जसं मगाशी म्हणालात की या देशातील असंतोष वातावरण जे आहे, जे मग सोशल फील्डमध्ये घ्या, इकॉनॉमिक फील्डमध्ये घ्या किंवा राजकारणातलं घ्या, या सगळ्याचा परिपाक म्हणजे हार्दिक पटेलचं या देशामध्ये आणि गुजरातमध्ये झालेलं पदार्पण आहे. तेच उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला कन्हैयाचं देता येईल. कन्हैयाचा उदय होण्याच्या आधी या देशातली परिस्थिती लक्षात घ्या. बीजेपीने या देशामधील युनिव्हर्सिटी, ज्या ऑटोनॉमस बॉडी असतात, स्वतंत्र युनिव्हर्सिटी असतात, त्यांना विचार करण्याचं, अभ्यासक्रम ठरवण्याचे सगळे निर्णय त्यांचे स्वतःचे असतात, त्या युनिव्हर्सिटीवर आणलेली गदा, FTIच्या स्टुडंट्सवर आणलेलं, त्यांच्या मागण्यांना त्यांनी ज्या पद्धतीने उत्तरं दिली, ज्या पद्धतीने त्या स्टुडंट्सच्या उपोषणाला दाद दिली नाही. रोहित वेमुर्लाचं प्रकरण घ्या, त्याच्या आधी झालेलं हैदराबादचं, की त्याच्यामध्ये दलित रोहित वेमुर्लाला आत्महत्या करावी लागली. मद्रास IITचं प्रकरण घ्या की जिथे आंबेडकर पेरियार असोसिएशनवर बंदी घालण्यात आली. आणि या सगळ्याचं जर सुसूत्रता आपल्याला कळेल की ज्या ज्या मुलांनी, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी, ज्या ज्या तरुणांनी या बीजेपी सरकारच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी आवाज उठवले, त्यांच्यावर एक कॉमन गोष्ट जर या सरकारने कुठची केली असेल तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा लादण्यात आला. म्हणजे 2 वर्षापूर्वी देशद्रोहाचा गुन्हा हा एवढा गंभीर प्रकार होता की कोणाला देशद्रोह लावणं म्हणजे एकंदर प्रकरणात एक फार मोठी महत्वाची गोष्ट आणि एक लाजिरवाणी गोष्ट होती. पण तेच जर तुम्ही बघितलं, या गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या कोणी या सरकार विरुद्ध बोललं त्या त्या लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा करण्यात आला. आणि या सगळ्या असहिष्णुतेचा परिपाक ज्यावेळी JNU मध्ये झाला, त्यावेळी बीजेपीने काय केलेलं आहे की या प्रत्येक प्रकरणात जर तुम्ही बघितलं तर बीजेपीची जी विद्यार्थी संघटना आहे ABVP, याचा सहभाग तुम्हाला दिसेल. कन्हैयावर झालेले आरोप बघा,
की तुम्ही देशद्रोहाच्या घोषणा दिल्या ते कुठे सिद्ध झालेलं नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे देशामध्ये जे वातावरण कन्हैया आणि पटेलच्या निर्मितीच्या अगोदरचं वातावरण जर तुम्ही बघितलं तर ज्या असहिष्णुतेच्या वातावरणामुळे साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत केले, काही लोकांनी आपल्याला त्यांना जे मिळालेले पुरस्कार होते ते परत केले, देशातल्या सैनिकांचं आंदोलन बघा, आणि या सगळ्या असहिष्णुतेचा जो परिपाक आहे त्या परिपाकातून अशा प्रकारच्या नेत्यांची निर्मिती झाली। आणि हे तरुण जे आहेत आणि यांच्या सभांना जमणारी जी गर्दी आहे ती कोणतीही राजकीय गर्दी नसून या देशात या बीजेपीच्या विरोधात बरोबर आहे पण तुम्ही म्हणता राजकीय गर्दी नाहीये, पण राजकीय नेत्यांची गर्दी या सगळ्या तरुणांच्या आसपास होताना दिसते। विविध पक्षांचे राजकीय नेते सुद्धा याच्यामध्ये येताना दिसतात, त्याचं काय कारण ती पण आपण तपशीलवार समजून घेऊया। डॉक्टर कांगो, तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न आहे, काय काय दिसतंय तुम्हाला? कारण कदाचित तुम्ही अगदी जेपींच्या आंदोलनापासूनच्या नवनिर्माण आंदोलनापासूनचे सगळे दिवस बघितलेले आहेत, आंदोलन वेगवेगळी महाराष्ट्रातली बघितलेली आहेत। आत्ताच्या या काळामध्ये ज्या पद्धतीनं जो प्रतिसाद मिळतोय, कन्हैयाला प्रतिसाद मिळताना दिसतोय, आपल्याला हार्दिक पटेल याला प्रतिसाद मिळताना दिसतोय, आणि अगदी शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा स्पष्टपणे म्हटलेलं आहे की हे जे चेहरे आहेत यांना अशा प्रकारे यांचं दमन करून चालणार नाहीये। ज्यावेळेला असं सगळं वातावरण आहे, या वातावरणाचा अर्थ तुम्ही स्वतः कसा काढताय? दोन गोष्टी आपण सेपरेट केल्या पाहिजेत। उद्धव ठाकरेंनी जे काही विधान केलेलं आहे त्याच्या मागे महाराष्ट्रातलं होऊ घातलेलं राजकारण जे आहे, विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता भाजप आणि शिवसेना एकमेकांविरुद्ध उभे राहणार, तेव्हा त्याची पार्श्वभूमी त्याला निश्चितपणे आहे। तेव्हा सेनाप्रमुखांचं हे वाक्य हे एकीकडे आजची राजकीय अपरिहार्यता आणि भाजपवर त्यांना हल्ला करण्यासाठी मिळालेली संधी या दृष्टीने बघितलं पाहिजे। पण दुसरीकडे दुसऱ्या एका मुद्द्याची मला जास्त गंभीर चर्चा करायची आहे। नवीन आर्थिक धोरण आल्यानंतर ह्या देशात झालेली जी जनआंदोलन आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की विरोधी पक्ष कुठल्याही जनआंदोलनाचं असं नेतृत्व करत नाहीयेत। जनता नेतृत्व, कुणीतरी आंदोलन उभं राहतं, जनता त्याला नेतृत्व करते आणि विरोधी पक्ष मग त्या बँडवॅगनमध्ये जॉईन करतात। म्हणजे मनमोहन सिंगांच्या काळामध्ये एवढा मोठ्या भ्रष्टाचाराचे आरोप दाखवून जनआंदोलन झालं नाही, पण अण्णा हजारे बसले उपोषणाला आणि भ्रष्टाचार विरोधी आंदोलन झालं, त्याला मग सगळ्याच पुढाऱ्यांनी अगदी आपलंसं करून टाकलं। आणि मला इथे कॉम्रेड बर्धन यांची म्हणून त्या सभेमध्ये झालेली त्यांनी दिलेला इशारा आठवतो। त्यांनी अण्णा, केजरीवाल या सगळ्यांना सांगितलं होतं की सगळं काही शहाणपण तुमच्या आपल्याकडेच आहेत, अशा आविर्भावात वागू नका, आम्ही देखील अनेक वर्षापासून राजकारण करतो आहोत असं त्यांनी जाणून करून दिलं होतं। आणि आज देखील बघितलं तर कन्हैया असेल किंवा हार्दिक पटेल असेल किंवा जाटांचं आंदोलन, सगळी आंदोलन बरोबर का चुकी मी म्हणत नाहीये, पण आंदोलन ही कुठल्याही पक्षाला मोठी जन आंदोलन उभी करता येत नाही, ते वास्तव आहे। आणि ह्या दृष्टीने कन्हैयानी मुंबईमध्ये त्याला प्रश्न पत्रकारांनी विचारला असताना तो खुलासा केला, तो महत्वाचा आहे। त्यांनी सांगितलं की देशामध्ये एक पॉलिटिकल व्हॅक्यूम तयार आहे, जनतेचे प्रश्न गंभीर झालेले आहेत। एकीकडे कन्हैया ज्या दलित, पीडित, कामगार, शोषित शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतो, ते प्रश्न सोडवण्यामध्ये सरकारला अपयश येत आहे, व्यवस्थेला अपयश येत आहे। आणि दुसरीकडे हार्दिक पटेल ज्या एका विशिष्ट उच्च वर्गाचं, उच्च वर्णाचं प्रतिनिधित्व करतो, त्यांचेही प्रश्न सोडवण्याला सरकारला आणि व्यवस्थेला अपयश येत आहे। म्हणजे एकीकडे अपेक्षा ज्या वाढलेल्या आहेत त्या पूर्ण होत नाहीत म्हणून लोक चिडलेले आहेत, आणि दुसरीकडे फार मोठा वर्ग, तो वंचित वर्ग आहे, त्याला जीवनासाठी संघर्ष करावा लागतोय, त्याचे प्रश्न सुटत नाही म्हणून तो चिडलेला आहे। आणि हे दोन्ही वर्ग आज प्रचंड अस्थिर झालेले आहेत आणि ते आंदोलन करतायत, आणि कुठल्याही राजकीय पक्षाकडे ह्या दोन्ही गोष्टींना एकत्र करून पुढे जाण्याची काही योजना दिसत नाही आहे। आणि म्हणून कन्हैयाने असं सांगितलं की हे एक व्हॅक्यूम आहे, आणि ह्या व्हॅक्यूम मध्ये भारतीय जनता पार्टीने आणि त्याचे जे प्रणेते आहेत जे त्यांच्यापासून प्रेरणा घेतात त्या संघाने जाणीवपूर्वक विद्यापीठांच्या वरती लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली। आणि आता माझ्या आधीचे जे डॉक्टर बोलत होते काँग्रेसचे, त्यांनी बरोबर सांगितलं की मग चेन्नईची IIT असो, हैदराबादची सेंट्रल युनिव्हर्सिटी असो, जाधवपूर युनिव्हर्सिटी असो किंवा बनारस हिंदू युनिव्हर्सिटी असो, अलाहाबादमध्ये रिचा सिंगला
योगींची सभा होऊ नये म्हणून तिने जो आग्रह केला असेल त्यामुळे तिला सस्पेंड करण्याची कारवाई असो, या सगळ्या ठिकाणी किंवा NIT मध्ये झालेलं प्रकरण असो, सगळीकडे AVP आणि त्याचे संबंधित संघटना ह्या डेलिबरेटली स्वतःचा प्रभाव वाढवण्यासाठी सत्तेचा उपयोग करून घेत आहेत आणि ही कृती काही सरकारला थांबवता येत नाही. हा शिक्षण संस्थेमध्ये जो डायरेक्ट हस्तक्षेप आहे त्याच्यामुळे कन्हैयाला प्रसिद्धी मिळालेली आहे. एकच प्रश्न मी आताच मी बातमी ऐकली की कन्हैयाला 10,000 रुपये दंड झाला. तो दंड कशासाठी झालाय? कारण कन्हैया काल मला म्हणत होता की मला हे देशद्रोहाच्या आरोपाखाली काही करू शकत नाही, कारण मी घोषणा देताना तिथे नव्हतोच, मारामारी झाल्यानंतर मी सोडवण्यासाठी आलो होतो, त्यामुळे माझी घोषणेत नाही सिद्ध होईल, पण मला ते गाडी अडवली किंवा काहीतरी बोललो म्हणून मला ते काहीतरी पनिशमेंट करतील असं मला त्यांनी कालच सांगितलं होतं. कारण की आपण लक्षात घेतलं पाहिजे की देशद्रोही घोषणा दिल्या असं म्हणणारे जे लोक होते ते व्हिडिओमध्ये पोलिसांना दिसून एकाही माणसाला पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं नाही. म्हणजे ही माणसं एकतर पाठवलेली होती गडबड करायला किंवा त्यांनी घोषणाच दिल्या नव्हत्या. डॉक्टर व्हिडिओ होता हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि असं सगळं केल्यामुळे चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळेस चुकीच्या लोकांवर भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकारने हल्ला केलेला आहे आणि हा देशातला मनुष्य अन्यायाविरुद्ध चिडतो आणि त्याच्यामुळे कन्हैयाला ऑटोमॅटिकली त्याच्या पोटेन्शियलमुळे, त्याच्या स्पष्ट वक्तेपणामुळे आणि तो जे स्पष्ट देशाची परिस्थिती मांडतोय, ज्या सोप्या भाषेत मांडतोय, त्याच्यामुळे एक नवीन आकर्षण तयार झालेलं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं ही आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी मुंबईला आणि पुण्याला सगळ्या सभेमध्ये होतो, जो प्रचंड प्रतिसाद कन्हैया आणि विद्यार्थ्यांच्या मिटिंग होत्या, लक्षात घ्या, कुठल्याही राजकीय पक्षाच्या मिटिंगा नव्हत्या. रोहित ऍक्ट असावा आणि संविधानचे रक्षण करावं या 2 मुद्द्यावर होत्या. तरी ज्या पद्धतीने तरुण आणि इतर सगळे प्रतिसाद देत होते त्याच्यावरनं या देशामध्ये सध्याच्या व्यवस्थेमध्ये, सध्याच्या राज्य चालवण्याच्या प्रक्रियेमध्ये जरूर मोठी गडबड झालेली आहे आणि लोक आपला संताप व्यक्त करतायत आणि त्या संतापाचं प्रतिनिधित्व एकीकडे गरीब दलितांचं प्रतिनिधित्व हा कन्हैया आणि त्याचे मित्र करतायत आणि दुसरीकडे जे बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत त्यांचं प्रतिनिधित्व हार्दिक पटेल करतोय. आणि दोन्हींना दाबण्यासाठी सत्तेचा पॉवर म्हणून उपयोग करून घ्यायचा आणि दोघांवर देशद्रोहाचे खटले चालवायचे ही कूट राजनीती आज केंद्र सरकार राबवती आहे. आपण बीजेपीच्या तुम्ही जे बोलताय डॉक्टर, ते आपण बीजेपीच्या प्रतिनिधींना विचारू, पण तत्पूर्वी पुन्हा सुनील कदम, हे जे 2 चेहरे आहेत, म्हणजे आपण थोडंसं या संपूर्ण प्रश्नाकडे बघताना एकीकडे हार्दिक पटेल असेल, कन्हैया असेल, आज कन्हैयानी विमानामध्ये कोणीतरी गळा दाबला अशा प्रकारची सुद्धा एक आरोप केला, तशा पद्धतीचे तथ्य अजून तरी काही समोर आलेलं असं दिसत नाहीये. जेव्हा राजकीय आंदोलन होतात त्यावेळेला एक परिस्थिती वेगळी असते. जनआंदोलन म्हणून ही ज्या वेळेला एक व्यक्ती समोर येते, अगदी अरविंद केजरीवाल असतील, त्याच्या अगोदर बाबा असतील, ज्या पद्धतीनं त्यांनी आंदोलनं केली होती, एकूण जर बघितलं परिस्थिती तर कुठेतरी स्टंटबाजी हा सुद्धा एक त्यातला मुद्दा आहे, जो माध्यमांना कदाचित त्या स्टंटमध्ये अनेक रस असतो आणि तो दाखवला सुद्धा जातो. पण काही ना काहीतरी एक वेगळी अशी गोष्ट, अचानक धक्कादायक गोष्ट समोर येणं हा सुद्धा या जनआंदोलनाचा हल्लीच्या काळात भाग झाला असं तुम्हाला वाटतं? केवळ लक्ष वेधून घ्यायचं, पटकन झटकन जी प्रसिद्धी मिळते त्याच्याकडे जायचं, असं काही या आंदोलनाचं स्वरूप होताना दिसतंय तुम्हाला? प्रसिद्धी तर मिळते हे आहेच, पण प्रसिद्धी जरी मिळाली तर ते कितपत टिकते हा पण एक वेगळा प्रश्न आहे. परंतु मला थोडंसं वेगळं मांडायचं आहे. काय आहे की टोटल पॉलिटिकल सिनारिओमध्ये जर आपण पाहिलं देशाच्या, तर 1975 साली जे JP आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये जितके नेते वर आले, म्हणजे जो नेत्यांचा उगम झाला आणि मग गेली 35 वर्ष, 25 अधिक 15 40 वर्ष तेच चेहरे आपल्याला दिसत आहेत. तेच चेहरे आहेत, ते चेहरे सगळ्या काही मांडतात, विरोध करणारेही तेच आहेत. म्हणजे बीजेपी मध्ये पण तेच फेसेस आहेत आणि डाव्या चळवळीमध्ये तेच फेसेस आहेत आणि काँग्रेसमध्येही त्याच फेसेस आहेत. राहुल गांधीचा जर एक आपण अपवाद सोडला तर हा जो प्रकार आहे त्यावेळेला ते अपवाद ठीक आहे. आणि त्यामुळं कुठंतरी नवीन मांडणी करताना कोणी फारसं दिसत नाही आणि ती मांडणी करताना म्हणजे या JP आंदोलनातनं नेते आले आणि ती मांडणी त्याच प्रकारची मांडणी होते आणि 40 वर्षामध्ये नवीन असं काही राजकारणामध्ये, भारतीय राजकारणामध्ये दिसत नव्हतं आणि त्याचा परिणाम गेल्या 5-1 वर्षामध्ये, 5 किंवा 7-8 वर्षामध्ये लोकांमध्ये ती जी स्पंदनं होती ती कुठंतरी काही लोकांना वेगळ्या प्रकारे दिसली. हा एक त्याच्यातला मुद्दा.
जे प्रिव्हेलिंग राजकीय नेते आहेत त्यांचं फेल्युअर, त्यांचं डिलिव्हरीचं फेल्युअर, त्यांनी जी काही स्वप्न दाखवली, म्हणजे अलीकडे जर पंतप्रधान मोदींचं पाहिलं आपण तर त्यांनी जी काही स्वप्न दाखवली ती एक फार म्हणजे वेगवेगळी स्वप्न होती. आणि त्यामुळं एक काय म्हणतो आपण, एक तरुणांचा एक रेटा होता त्यांच्या मागे. तरुणांनी त्यांना खूप असं वाटलं तरुणांना की येस ही इज गोइंग टू सॉल्व्ह आवर प्रॉब्लेम्स, असं कुठेतरी ते दिसलं. परंतु गेली दोन वर्षामध्ये आपल्याला असं दिसेल की तरुणांची पूर्णपणे निराशा झाली. आणि त्यातून ज्या वेळेला कन्हैया सारखी माणसं आणि इव्हन केजरीवालने जे काय मांडणी केली, ज्या प्रकारे म्हणजे केजरीवाल सुद्धा तसं तुम्ही बघा म्हणाल तर कुठेतरी चंद्रच दाखवत होते. केजरीवाल पण कुठं प्रॅक्टिकल असं काही बोलताना फारसं दिसत नव्हतं. पण कन्हैया त्याही पलीकडे जाऊन कुठेतरी प्रॅक्टिकल मांडताना, आणि प्रॅक्टिकल मांडतानाच नाही तर प्रिव्हेलिंग सिच्युएशनच्या विरोधामध्ये, आणि तो विरोधामध्ये कसं की एक संविधानाची भाषा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषा, जयभीमची भाषा, ही भाषा ह्या तरुणांना आता कुठं नवीन तरुण म्हणजे जे तरुण आहेत त्यांना एक लक्षात आपण एक पाहिलं पाहिजे की ते कुठंतरी थिओक्रॅसी नाकारतायत. त्यांना प्रॅक्टिकल लाईफ पाहिजे. आणि त्या प्रॅक्टिकल याच्यामध्ये कन्हैयाची मांडणी ही त्या अधिक तरुणांना जवळ जाणारी भावणारी असं तुम्हाला वाटतं, आणि आपले प्रश्न सोडवणारे वाटते असं मला किमान तशी आशा त्यांच्या समोर असू शकते. नीलमताई, पुन्हा प्रश्न हाच आहे की तुम्हाला वाटते का की हे नवीन चेहरे आहेत राजकारणामध्ये, आता कुठला पर्याय नसल्यामुळे जनता अशा प्रकारे किंवा अगदी तरुण आताच्या अशा प्रकारे त्यांना प्रतिसाद देताना दिसत आहेत? कारण अगदी राजकीय अभ्यासक म्हणून आणि किती हे सगळं राजकारण समोर असलं तरी तुम्ही कदाचित हे मान्य कराल की कन्हैयाच्या सभेला सुद्धा दूरदूरून आलेल्या लोकांचा प्रतिसाद चांगला होता आणि त्या प्रतिसादावरनं कुठेतरी तो असंतोष समोर येताना दिसतोय. आणि त्याच्यामध्ये विरोधी पक्ष जे आहेत ते कमी पडत आहेत एकीकडे, आणि दुसरीकडे जे सद्यस्थितीतले सगळेच राजकीय पक्ष आहेत ते सुद्धा कुठे कमी पडत आहेत असं तुम्हाला वाटतंय का? मला त्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत. मी मगापासून सगळं विश्लेषण ऐकते आहे आणि त्याच्यामध्ये आपण कन्हैया कुमार ही व्यक्ती आणि त्याचं बोलणं याच्यापुरतं जेवढं आपण मर्यादित चर्चा ठेवू तेवढे आपली फसगत होईल असं मला स्वतःला वाटतं. याचं कारण असं, मी स्वतःही विद्यार्थी आंदोलनात आले, सगळ्यांना कल्पना आहे. 75 साली युवक क्रांती दलाचं काम करूनच आम्ही सुरुवात केली. कांगो त्या शिबिराला होते युवक क्रांती दलाच्या. तिथपासून ते आतापर्यंत एक मला फिनोमिनन किंवा ज्या प्रकारची प्रक्रिया राजकारणात घडताना दिसते त्याच्यात मला काही साधर्म्य दिसत आहेत. आणि त्याच्यात एक असं दिसतंय की 77चं सगळं नवनिर्माणचं झालेलं आंदोलन जयप्रकाश नारायण यांचं, आणि त्याच्यानंतर संपूर्ण आणीबाणीच्या विरोधातला लढा, आणि तिथे युवकांनी सगळा उभारलेला एल्गार, हे जसं होतं त्याच्यामध्ये डाव्या संघटना होत्या, समाजवादी संघटना होत्या, उजव्या संघटनाही होत्या आणीबाणी विरोधीच्या आंदोलनामध्ये ज्या आहेत त्या. त्यामुळे प्रश्न कसा आहे की एक राजकीय पक्षांच्या किंवा राजकीय विचारांच्या, पक्षाच्या असो नसो, राजकीय विचाराला बांधील असणाऱ्या केडर बरोबर जेव्हा सर्वसामान्य युवक आणि विद्यार्थी काही प्रश्न घेऊन एकत्र असा एक मोठा समूह तयार होतो तेव्हा त्याला जन आंदोलनाचं स्वरूप येतं की जे त्यावेळेला झालं. त्याच्यानंतर एक लक्षात घ्या की परत म्हणजे मंडलच्या निमित्ताने मग व्ही.पी. सिंगांचं नेतृत्व आणि संपूर्णपणे झालेलं एक चर्निंग किंवा एक संपूर्ण उथलपुथल जी संपूर्ण राजकारणामध्ये झाली, आणि त्याच्यामध्ये ओबीसी युवक ज्या प्रमाणामध्ये पुढे आले, आणि तिथे मला असं वाटतं की कायम हा प्रश्न मार्क्सवादी विचाराच्या संघटनांना विचारला गेलाय, दलित संघटनांकडून, आणि मार्क्स, फुले, आंबेडकर, जात, वर्ण, वर्ग, वर्चस्व, स्त्री पुरुष विषमतेच्या विरोधात लढा, ही सगळी पॅराडाईम किंवा ही सगळी चौकट व्यापकरित्या जरी अंतर्भूत होती तरी या शब्दांमध्ये व्यक्तीकरण होत नव्हतं. आज कन्हैया जी भाषा बोलतोय त्याच्या अगोदर अरविंद केजरीवालांचं जो सगळी भूमिका आली, आणि तिथे काही प्रमाणात मी असं म्हणेन की ठिकठिकाणी जी म्हणजे मला वाटतं आंध्रामध्ये प्रत्येक ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची, तृणमूल काँग्रेस घ्या तुम्ही उदाहरण, की कम्युनिस्ट आणखीन या सगळ्या पार्श्वभूमीवरती परत एक फोर्स त्या ठिकाणी आपल्याला नवीन उदयाला आलेला दिसला. तर म्हणून आपण हार्दिक पटेल आणि कन्हैया या दोन्हीमध्ये मी एक फरक असा करते की हार्दिक पटेल एका अर्थाने ज्या वर्गाला गृहीत धरलं त्याच वर्गातून येऊन गुजरात सारख्या ठिकाणी आव्हान देतोय, आणि तिथे जे काही घडतंय गुजरातमध्ये त्या घडत असताना इंटरनेट बंद करा, त्याला जेलमध्ये डांबून ठेवा. त्यामुळे काल उद्धवजी जे बोलले ना त्याच्यामध्ये प्रश्न कसा आहे की आता अरविंद केजरीवालांनी आंदोलन उभं केलं, सत्तांतर झाली त्याच्यानंतर छोट्या प्रमाणात का होईना, म्हणून दर 12 वर्षांनी 13 वर्षांनी जी पिढी बदलतीये त्या बदललेल्या पिढीला राजकीय पक्ष आउटडेटेड काही प्रमाणात वाटायला लागतात, आणि मग ते स्वतःचा नवीन पर्याय शोधतात. हे वारंवार घडलेलं आहे. परंतु
ते पर्याय तो जो शोधतात तो पॉलिटिकली व्हायबल आहे किंवा नाही, त्यामध्ये त्या व्यक्ती जशा महत्वाच्या असतात तेवढंच त्याच्याबरोबरचा हा जो मोठा समूह आहे तो सगळा येऊ शकतोय की नाही याची उत्तरं आजही कन्हैयाच्या संदर्भात अनुत्तरित आहेत. आणि भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात जे मतभेद उद्धव साहेबांनी व्यक्त केलेत ते व्यक्त करत असताना साहेबांचा मुद्दा काय आहे की जो समूह प्रश्न विचारून अस्वस्थ होतोय त्याला आयसोलेट करून डांबून ठेवणं हे उत्तर होऊ शकत नाहीये. त्यामुळे कन्हैया का हार्दिक पटेल यांचं नेतृत्व किती थोर याच्यापेक्षा सुद्धा जो रोहित वेमुलाच्या निमित्ताने, कन्हैयाच्या निमित्ताने किंवा जो बोलका होतोय जो समूह, त्यांच्याबद्दल तुम्ही सरकार म्हणून कसं समोर जाणार हा मतभेदाचा मुद्दा आहे. आणि तिथे राजकीय अपरिहार्यता म्हणण्यापेक्षा आम्ही सुद्धा री ओढली असती आणि गप्प बसून राहिलो असतो. आम्हाला कोण काय म्हणायला येणार नव्हतं या गोष्टी ज्या आहेत त्या. पण आम्हाला, कारण शिवसेनेचा जन्म सुद्धा एका जनआंदोलनातून झालेला आहे, मराठी माणसाच्या प्रश्नातून झालेला आहे. आणि म्हणून हे जे प्रश्न असतात त्याच्यामध्ये तरुण पिढीला सामावून घेतलं गेलं नाही तर मग ह्या सगळ्या नवीन नवीन संघटना आणि नवीन नवीन नेतृत्व उभं राहणारच आहे असं मला वाटतं. नक्की एक महत्वाचा मुद्दा मांडला तुम्ही केशव. तुम्हाला हा प्रश्नच आहे की बोलती बंद, म्हणजे कुठेतरी कुठलेही विचार असोत त्या विचारांची स्वीकार्यता कदाचित नसू शकते वैचारिक दृष्ट्या, वैचारिक पातळीवरती, पण किमान त्यांची बोलती बंद करणे अशा प्रकारची ज्या वेळेला उदाहरणं दिसायला लागतात त्यावेळेला कुठेतरी तो असंतोष जास्ती जोरात उफाळताना समोर दिसतो. हे तरी तुम्हाला मान्य आहे का? आणि सर्वाधिक म्हणजे हार्दिक पटेलच्या बाबतीमध्ये गुजरातच्या आंदोलनामध्ये सुद्धा जे घडलंय ते सुद्धा अतर्क्य आहे. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये इंटरनेट बंद होणं, आत्ताच्या काळामध्ये मोबाईल लाईन्समध्ये व्यत्यय आणून ठेवणं, हे सगळं अतर्क्य आहे, हे अमान्य आहे. आणि असं असताना सुद्धा हे घडतंय हे सुद्धा आपण बघतोय. मंदारजी सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. अगदी 4 जण जवळपास 15-1 मिनिटं सगळे विषय मांडत, 20 मिनिटं मांडत होते. मला किमान काही मिनिटं आपण बोला, तुम्ही सत्ताधारी आहात, बोलणार आणि तुम्हाला प्रश्न विचारणार. नाही, प्रश्न हवे तेवढे विचार, फक्त उत्तर द्यायला वेळ द्या, एवढं. सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. नाही हो, ते आता कळेल ना, चर्चा करू ना आपण. आता ते आता फक्त मध्ये हे करू नका. सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट आपण अगदी निलमताईंपासून सुरुवात करूया. त्या असं म्हणाल्या की शेवटी विचार दाबता येत नाही, ते विचारांना उद्धवजी असं म्हणाले, असं त्या म्हणाल्या. माझं तेच म्हणणं आहे. उलट आम्ही गेले अनेक महिने हेच मांडतोय. मला आजही आठवतं की ज्यावेळी पाकिस्तानच्या त्या कुठल्या एका लेखकाचं पुस्तक इथं प्रकाशनाचा विषय होता, तिथपासून ते आजपर्यंत हीच भूमिका आम्ही मांडत आलो की विचारांची लढाई विचारांनी केली पाहिजे, अशा पद्धतीने करून चालणार नाही. आणि म्हणून काल सुद्धा ज्यावेळी सभाला योग्य त्या पद्धतीत संरक्षण कन्हैयाच्या, जर आम्ही ते विरोधात असतो, आम्ही असहिष्णू असतो, तर अनेक वेळा सभेची परवानगी नाकारता आली असती. ज्या पद्धतीने काँग्रेसनी, मला आठवतं आहे, जर रामदेव बाबाचं आंदोलन उधळण्याचा प्रयत्न केला दिल्लीमध्ये, ती कोणती सहिष्णुता होती? पण ठीक आहे, तो विषय आजचा विषय नाही. 2 आता एक मला वाघमारेची पूर्ण होत्या, मग मध्ये बोलू नका. दुसरा त्यातला मुद्दा, मगाशी असा एक विषय आला की हार्दिक पटेलचं आंदोलन बघा केवढं मोठं सदन असलेला वर्ग बाहेर येतोय. मुळात वाघमारेच्या लक्षात घेतलं पाहिजे, खरं म्हणजे विषयांची गल्लत करू नका. हार्दिक पटेलचं आंदोलन हे सामाजिक आणि तिथल्या आज देशातल्या अनेक राज्यातलं आंदोलन, इथं सुद्धा मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या पिछाडीवर आज मराठा समाज सांगतोय. आणि वर्षानुवर्ष सत्तेवर काँग्रेस राष्ट्रवादी आहे. मग खऱ्या अर्थाने मराठा आज जर पिछाडीवर असतील तर त्याचे दोषी पूर्णतः काँग्रेस आहेत. त्यामुळे सामाजिक प्रश्न आणि हा कन्हैयाचा प्रश्न हे करू नका. तिसरं, वाघमारे आमचे फार चांगलं बोलतात. ते मगाशी असं म्हणून गेले की म्हणे जे विरोधात बोलतील त्यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा कायदा लावला, खटला भरला. किती बोलावं, म्हणजे काहीतरी वस्तुस्थितीला आधारे बोलावं. या देशात म्हणजे FTIचं आंदोलन झालं, चर्चा झाली, त्यातनं प्रश्न सुटला, त्यांनी अंदाज शिकायला पण गेली मुलं. आता तरी सुद्धा कुठे देशद्रोहाचा खटला भरला, आंदोलन केलंच नाही त्या विद्यार्थ्यांनी, पण झाला, संवादातनं मार्ग निघाला. दुसरं त्या पेरेर आंबेडकर, खरं म्हणजे पेरेर आंबेडकर ही मुळातच कन्सेप्ट चुकीची, पण ठीक आहे, ती तुम्हाला करायची ना करा, आमचं काय म्हणणं नाही. तिथंही काही विषय देशद्रोहाचा खटला आला नाही. तिसरा मुद्दा, आणखीन तिसरं आणलं, हैदराबादमध्ये कुठे देशद्रोहाचा खटला केला, आता त्या ठिकाणी. चौथा मुद्दा, जो एक ठिकाणी JNUचा मुद्दा त्या ठिकाणी आला, त्या JNUच्या मध्ये कुठल्या मुद्द्यावरती आंदोलन झालं होतं? JNUचं आंदोलन झालं होतं त्या अफजल गुरुच्या ह्याच्यावरून. आणि त्याच्यानंतर सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. तो इतिहास न्यायालयाने आता अंतरिम जामीन दिलाय. न्यायालयाने आता काही मोकळं सोडलेलं नाहीये, निर्दोष सोडले नाहीये. जसं ते म्हणतात सिद्ध झालं नाही, पण निर्दोष आहे हे पण सिद्ध झालं नाही, ह्याची पण दखल घेतली गेली पाहिजे. म्हणजे केवळ आपण बोलतो तेच. आमचे मित्र कांगो खरं म्हणजे मी असं म्हणतो की कन्हैयापेक्षा कांगोंचं या विषयातलं म्हणजे याच्यातलं कर्तृत्व खूप मोठं आहे. पण ते सुद्धा सुरात सूर मिसळून जर त्या स्टंटबाजी जो कन्हैया करतोय, म्हणजे मला माफ करा शब्द बोलणं योग्य होणार नाही कदाचित, पण ज्या पद्धतीचा कांगावा काल आपण बघितला, आणि या पद्धतीचा कांगावा अशा पद्धतीने तो वारंवार करतो. विमानात हल्ला झाला तर काय गळा धरला, म्हणजे अहो जो देशाशी संवाद साधण्याची भाषा करतोय कन्हैया, त्याला सहप्रवाशांशी संवाद साधता येत नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन आज जी पददलित आणि मुस्लिम यांची भाषा बोलतोय, तो असं सामान्यांचं भाषा बोलतोय, याची उत्तरं, ही स्थिती का आली याची उत्तर पहिला काँग्रेसला द्यावी लागतील, कम्युनिस्टांना द्यावी लागतील. पूर्ण उद्या मध्ये बोलू नका.
कारण शेवटी 1970ची घोषणा आहे. निलमताईंना इथं बसल्यात त्यांना माहिती असेल 1975ला आणीबाणी आली, पण त्याच्या पूर्वी गरिबी हटावची घोषणा देशात झाली होती. किती वर्ष त्याच्यानंतर सत्ता होती काँग्रेसची, ती का हटली नाही याचा विचार आजही जर कन्हैयाला 2016 मध्ये 1970 मध्ये काँग्रेसने गरिबी हटावची घोषणा दिली, त्यानंतर 2016 मध्ये जर कन्हैयाला गरिबी से आजादीची घोषणा करावी लागत असतील तर त्याची पहिली उत्तर काँग्रेसला लागतील. आणि त्याच्या पुढे कम्युनिस्ट आज ज्या वर्षानुवर्ष पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये कम्युनिस्ट सत्तेवर होते, तिथे काय अवस्था आहे रोजगाराची, तिथे काय अवस्था आहे तिथे या मुस्लिम दलित सगळ्या वर्गाची, त्याची उत्तरं पण द्यावी लागतील. केवळ कांगावा करून खोटेपणा करून 2-4 सभातनं काय फार मोठं मिळवलं अशा पद्धतीने करून चालणार नाही. आणि दुसरं पुढचं जो वाघमारे साहेब हे याचा अर्थ ज्या पद्धतीने राहुल गांधी तिथे गेले, अनेक नेते तिथे जात आहेत, याचा अर्थ मला एक सांगा, आम्हाला तुमचं म्हणणं मान्य असेल, आम्हाला काय आक्षेप नाहीये की या क्षणी म्हणजे या देशातल्या विरोधी पक्षातला सगळ्यात मोठा नेता कन्हैया असं काँग्रेसचं जर म्हणणं असेल तर आम्हाला मुद्दा हाच आहे. अगदी महत्वाचा मुद्दा तुम्ही काढलेला आहे. महत्वाचा मुद्दा तुम्ही काढलेला आहे. या देशामध्ये डॉक्टर वाघमारे, नाही तुम्हाला उत्तर द्यावं लागेल, कारण विरोधी पक्ष म्हणून तिकडे म्हणजे सगळेच नेते जाताना दिसत आहेत. कन्हैया बरोबर, हार्दिक पटेल बरोबर, ती सगळेजण म्हणजे राजकारण म्हणून तुम्हाला कुठेतरी एक शिडात हवा भरायची आहे विरोधी पक्ष म्हणून. पण यात त्यांनी नाही, मला एकच फक्त आहे, पण यात त्यांनी कॉन्ट्रॅडिक्शन किती मांडलं. एका बाजूला ते कन्हैयाला अजिबातच किंमत द्यायला तयार नाहीत आणि दुसऱ्या बाजूला दुसरा एक त्यांनी पेरियार आंबेडकर बद्दल जी टीका केली म्हणजे काय, ही वेगवेगळी होती. कोणी सांगितलं काहीतरी चुकीचं मांडू नका. पेरियार आंबेडकर बद्दल काहीतरी चुकीचं मांडू नका. पेरियार आंबेडकर अगदी चुकीचं आहे. तुम्ही कोणत्याही आपण चर्चा करू, अगदी चुकीचं आहे. दोघे मित्र अजिबात नाही. आणि दुसरं तुम्हाला सांगायचं, भाजप आता कन्हैयाच्या सगळ्या एकूण याच्यामध्ये डिनायल मोड मध्ये जाताना दिसत होतं. त्याचं एक डिनायल मोडचं एक प्रदर्शन आज आपल्याला डिनायल मोड आहे किंवा नाही डिनायल मोड तत्पूर्वी पुन्हा काय डॉक्टर वाघमारे, मुळात राहुल गांधींचं ते जाणं उत्तर देऊ द्या. सर्वप्रथम आता आपले उपाध्यायजी म्हणाले, निलमताईंना म्हणाले त्या की बाबा शिवसेनेनी विचार कोणाचे ऐकले नाहीत, पुस्तकं प्रकाशित करायला दिलेली वगैरे नाहीत, या सगळ्या गोष्टींचा त्यांनी वापर केला, त्यांनी सांगितलं. पण हे त्यांनी कुठे सांगितलं की गुजरातमध्ये आंदोलन झाल्यावर आम्ही इंटरनेट बंद केले, आम्ही सेल्युलर फोन बंद केले, आम्ही हैदराबादच्या युनिव्हर्सिटीमध्ये बाकीच्या बाहेरच्या स्टुडंटना यायला बंदी केली, तिकडे राजकीय नेत्यांना बंदी केली. अहो काय चाललंय? तुम्ही जो प्रश्न विचारला उत्तर देऊ ना. तुम्ही तुम्ही हे दमन केलं की नाही हे मान्य करा. तुम्ही जे राजू वाघमारेंचा जो दोन गोष्टी आहेत, मी पुन्हा सांगतो की सामाजिक प्रश्न हाताळण्याची पद्धत आणि कन्हैया दोन्ही वेगळ्या गोष्टीत. एक आता त्या राज्याला तुम्ही मला सांगा, इंटरनेट आणि फोन हे बंद करायची गरज का भासते? उत्तर पूर्ण, कारण एकमेकाच्या लोकांना तुमचे विचार तुम्ही दडपण्यासाठी तुम्ही करताय. तुम्ही आजपर्यंत फोन वगैरेची सेवा कुठच्या आंदोलनामध्ये बंद केली का? हे करण्याचं कारणच नाही, हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आता हे सांगतायत की आम्ही कुठेही देशद्रोहाचे आरोप केले नाहीत. रोहित वेमुरलाला जे तुम्ही लेटर स्मृती इराणी आणि तुमच्या दुसऱ्या मिनिस्टरनी दिलं त्याच्यामध्ये दिलेलं आहे की देशद्रोही आहेत. एबीव्हीपीने हे आरोप केलेले आहेत की रोहित वेमुरला देशद्रोही आहे. JNUच्या बाबतीत त्यांनी आरोप केले. मुद्दा त्यातला या चर्चा अनेकदा घडल्यात. आपण उत्तर देतो ना. केशव उपाध्याय, तुम्ही आता केंद्र सरकारमध्ये जे वातावरण आहे, ज्या वातावरणाचा उल्लेख एक मिनिट डॉक्टर कांगो, मी तुमच्याकडे येतो. जो मगाशी उपस्थित केला मुद्दा निलमताईंनी सुद्धा मुद्दा उपस्थित केला. त्याच्यामध्ये केशव मुद्दा हाच आहे की तुम्ही असे अनेक प्रयोग आतापर्यंत केलेले आहेत की ज्या प्रयोगामध्ये दिसतंय धडधडीतपणे की यांना बोलूनच दिलं जायचं नाही. बोला तुम्ही.
कुणाला बोलू दिलं जायचं आणि कुठला एक प्रयोग मला दाखवा की ज्या प्रयोगामध्ये बोलू दिलं जातं. तुम्ही जिथे जिथे अशा बोलण्याच्या प्रक्रिया झाल्या त्या प्रक्रियांना खीळ घातलेली फॉर आहे. एक्झाम्पल हार्दिक पटेलचं आंदोलन येस येतो बोला त्याच्यावरती तुम्ही केलं किंवा नाही केलं तुम्ही सांगा. त्याला तुम्ही अजून 2 महिने एक मिनिट डॉक्टर राजू त्यांना बोलू कोर्टात द्या. बंद करून ठेवलंय जेलमध्ये. काय कारण आहे? आता काय गुन्हा केलाय त्याच्यावर एक मिनिट ही सहिष्णुता केशव तुम्ही बोला. मुळात असं आहे की हार्दिक पटेल हा कुठल्या गुजरात सरकारच्या सांगण्यावरून म्हणजे गुजरात सरकारने उचललं आणि त्याला आत टाकलंय. आता हायकोर्ट म्हणजे कोर्टाने दिले आणि त्यानुसार तो अटकेत आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा एक मिनिट दुसरा त्यातला मुद्दा सोशल मीडियामुळे आता मोठ्या प्रमाणात समज गैरसमज पसरण्याचे महाराष्ट्रात सुद्धा अनेक उदाहरणं आपण बघितलेत. आणि जर कायदा सुव्यवस्था त्या क्षणी जर नीट राखायची असेल तर त्यावेळी काही गोष्टी त्या सरकारला कुठलंही सरकार असो प्रश्न गुजरात भारतीय जनता पार्टी सरकार म्हणून नाही उद्या कुठल्याही काँग्रेस राज्य सरकार असू शकतं. त्यामुळे प्रश्न असा की सोशल मीडियाने आज अनेक अशी उदाहरणं आहेत. दंगली पेटल्यात ज्या नाही इथं आपण ती उदाहरणं बघितली ना. मुंबईतली दंगल मुंबईत ज्या प्रकारचं आंदोलन झालं आझादला सीएसटी मैदानला ते कुठून झालं? त्या ब्रह्मदे कुठल्या त्या एका देशामध्ये दुसऱ्या नाही हे मान्य नाही. केशव पांडे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी वाटलं एक मिनिट आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर पुन्हा तुमच्याकडे येतो या चर्चेला. डॉक्टर कांगो आपल्यासोबत आहेत, डॉक्टर नीलम गोरे आपल्यासोबत आहेत. छोट्याशा ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवू. पुन्हा एकदा स्वागत. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय कन्हैया कुमार आणि हार्दिक पटेल यांच्या आंदोलनांना प्रतिसाद का मिळतोय आणि भरभरून प्रतिसाद मिळताना त्याचे अर्थ आपण काय काढतोय हे त्या निमित्तानं आपण तपासतोय. काही महत्त्वाच्या प्रतिक्रिया आपल्या सुजाण प्रेक्षकांनी दिलेल्या आहेत. किशोर शिंदे म्हणतायत या दोघांना राजकारण म्हणजे काय माहितीये का हे आधी विचारा. आशिष भोळे म्हणतायत हे दोघेही मोठे नेते होणार. हार्दिक भाजपला पर्याय असेल तर कन्हैया काँग्रेसला पर्याय असेल. सुनील घुगे म्हणतायत अशा अपप्रवृत्ती देशाला विनाशाकडे घेऊन जातील. माध्यमांनी त्यांना प्रसिद्धी देऊ नका. गुरुदेव ननावरे म्हणतायत कन्हैया आणि हार्दिक हे नवे चेहरे नाहीत, त्यांना राजकीय भाडोत्र्यांनी लॉन्च केलेलं आहे. आणि सचिन आहेरकर म्हणतायत दोन्ही चेहरे आपापल्या कळपाची भाषा बोलतात. पुन्हा काही बोलक्या प्रतिक्रिया आहेत. आणि डॉक्टर कांगो पुन्हा प्रश्न हाच आहे की ज्या अर्थाने हा प्रतिसाद मिळताना दिसतोय तुम्ही मगाशी पण त्याचं विश्लेषण केलेलं आहे. थोडंसं पुढे जाऊन जे राजकीय नेते आहेत आत्ताचे बरेच राजकीय नेते ह्या आंदोलनांकडे खेचलं जाण्याचं काय कारण आहे असं तुम्हाला वाटतंय? अगदी राहुल गांधी त्याच्याकडे येताना दिसत आहेत. मोदी विरोध हा एकमेव अजेंडा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या निमित्ताने बघायला मिळणार आहे. मला असं वाटतं की जिथे जनता असते तिथे विरोधी पक्ष असो का कुठलाही पक्ष असो ज्या पक्षाला जनतेत काम करायचंय तो पक्ष आणि पक्षाचा नेता ओढला जाणार. आता बंगलोरमध्ये 12 लाख कापड कामगारांनी जे गरीब आहेत कुठल्याही युनियनमध्ये ते नाहीत संघटित नाहीत त्यांनी दणका दिल्याबरोबर सगळ्या ट्रेड युनियन एकत्र येऊन सगळे पक्ष करून जी मागणी करत होते ती सरकारला ताबडतोब मान्य करावी लागली. आणि कामगारांच्या पीएफ मध्ये सरकारने अकारण केलेला हस्तक्षेप सरकारला मागे घ्यावा लागला. म्हणजे जनआंदोलनाचा दणका मिळाल्यानंतर सरकार वठणीवर येतं आणि जनआंदोलनाला सहकार्य करणं पाठिंबा देणं हे प्रत्येक पक्षाची लोकशाहीमध्ये गरज असते. आणि म्हणून सगळ्या पक्षाचे लोक जाणार. ह्याच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. जे मला पुन्हा एकदा सांगावं असं वाटतं की कन्हैयाने असं सांगितलं की तुम्ही जेवढा विरोधाला दाबाल तेवढाच तो विरोध प्रकर्षाने बाहेर पडेल. म्हणजे तुम्ही जितका अन्याय कराल तितकाच अन्यायाची जाणीव झालेला मनुष्य तितक्याच तीव्रपणे विरोध करेल. आणि म्हणून त्यांनी ही घटना केलेली आहे. मला 2-3 गोष्टीची आज काय फरक पडलेला सिच्युएशन मध्ये लक्षात घ्या. पक्ष कुठलाही असो सत्ता कोणाची असो या देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचं रक्षण करणं हे त्या पक्षाचं कर्तव्य आहे. ते करतात म्हणजे काही उपकार करत नाही. की कन्हैयाची भाषा सभा मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये झाली आणि ती करून दिली ही उपकाराची भाषा नाही आहे. तो लोकशाहीने इथल्या भारतीय जनतेने मिळवलेला हक्क आहे. अडचण अशी आहे की विद्यार्थ्यांना ओपनली सभा घेता आली नाही. विद्यार्थ्यांना ओपन मीटिंग घ्यायची होती. आपलं म्हणणं मांडायचं होतं ते करता आलं नाही. पोलीस छावणीचं स्वरूप देण्यात आलं. ही बदललेली परिस्थिती गंभीर आहे आणि विद्यार्थी ह्याच्याबद्दल बोलतायत. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि या बाबतीत मला वाटतं आजचं सरकारचं धोरण जबाबदार आहे. 2 पद्धतीने सरकार काम करतं. लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन मेंटेन करण्याच्या नावाली दमनशक्तीचा वापर करणं पोलीस न्यायालयीन यंत्रणा आणि सगळ्या गोष्टीचा वापर करणं. आणि दुसरीकडे आपल्या ज्या मित्र संघटना असतात मग ती एबीव्हीपी असो
तुमची सनातन असो, पतित पावन असो, हिंदू जनजागरण समिती असो, रणरागणी समिती असो, याच्या मार्फत दहशत निर्माण करायची आणि दहशत निर्माण झाल्यामुळे अस्थिरता निर्माण झालेली आहे, अशांततेचा धोका झालेला आहे, म्हणून पोलीस यंत्रणेचा वापर करून आवाज बंद करायचा, अशा प्रकारची ही एक स्ट्रॅटेजी आहे. अडचण कुठे होते? आता तृप्ती देसाईंचं आंदोलन आहे. खरं म्हणजे कन्हैया आणि तुमच्या हार्दिक पटेल बरोबर तुम्ही तृप्ती देसाईंचं नाव घेतलं पाहिजे. कुठला पक्ष त्यांच्या बरोबर आहे? खरं म्हणजे त्या हिंदू धर्मामध्ये आणि स्त्रियांच्या हक्कासाठी बोलतायत. काय सरकारची हिंमत आहे का? घटनेने आणि कोर्टाने निर्णय दिलेला आहे की स्त्री पुरुष समान आहे देशात. सरकारचं एक कर्तव्य आहे की त्यांना प्रोटेक्शन दिलं पाहिजे आणि त्या हक्काचं संरक्षण झालं पाहिजे. विरोध करू शकत नाहीत. मग हिंदू जनजागरण समिती, स्थानिक परंपरा, अशा सगळ्या गोष्टी उभं करून लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम तयार करायचा आणि लॉ अँड ऑर्डरच्या नावाखाली आंदोलन चिडून टाकायचं, ही नवीन टेक्निक या सरकारने डेव्हलप केलेली आहे आणि त्याच्यामुळे कन्हैया आणि हार्दिक पटेल आणि सगळी मंडळी उभी राहिलेली आहे. एक मिनिट तुमचा मुद्दा जो आहे त्या मुद्द्याला पूरक पुन्हा एकदा निलमताई, तुम्हाला असं वाटतंय का की अशाच प्रकारची ही दमन नीती या सगळ्या सरकारची आहे आणि दमन नीती नसेल तर कदाचित अबोला सुद्धा आहे किंवा अबोला म्हणण्यापेक्षा त्याहीपेक्षा याच्याकडे दुर्लक्षच करायचं असा काहीचा अप्रोच आहे या सगळ्या आंदोलनांकडे? ज्या पद्धतीनं हाताळणी झाली आहे आंदोलनांची, अगदी FTIचं ज्या पद्धतीनं आंदोलन हाताळलं गेलं ते सगळं पाहता तुम्हाला असं वाटतंय का की कुठेतरी दुर्लक्ष करायचं आणि नंतर मग ते अंगाशी येते सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या? एक मला काय वाटतं की कॅम्पसवरती वेगवेगळ्या पुरोगामी संघटनांना मानणारी काही विद्यार्थी असतात आणि ते याच भाषेमध्ये चर्चा करत असतात. हे काही नवीन नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे वर्षानुवर्ष JNU असेल, मुंबई विद्यापीठ असेल, पुणे विद्यापीठ असेल, दुसरं म्हणजे आपल्याला ते अपरिहार्य अशा घटना ज्या घडल्या अगदी पुण्यात पाहिलं ना तर दर 2-3 वर्षांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या विद्यार्थ्यांना किंवा वेगवेगळ्या लोकांना, पतित पावन संघटनांच्या लोकांनी मारहाण करणं हे सातत्याने घडत आलेलं आहे. म्हणजे ही चकमक जी आहे ना ती पुसूच्या काळापासून ते आत्तापर्यंत दरवेळेला दर 2-4 वर्षांनी या गोष्टी घडतायत. त्याच्यामध्ये मला त्याच्यात फरक काय वाटतो या सगळ्यामध्ये, रोहित वेमुलाचं जे घटना घडली तिथे आत्महत्येची, त्याच्यात दोन्ही संपूर्ण संमिश्र गोष्टी आहेत त्यामध्ये. पण जेव्हा एक विद्यार्थी आत्महत्या करतो तो कुठल्या जातीचा आहे, काय जातीचा आहे, याच्यावरती कॉन्ट्रोवर्सी कशी होऊ शकते? दुसरा प्रश्न काय येतो या सगळ्यामध्ये की त्याच्यामध्ये निगोसिएशन, संवाद नावाची गोष्ट, चर्चा नावाची गोष्ट सरकार का वेळेवर करत नाही, हा खरा प्रश्न आहे ना त्यामध्ये जो आहे तो. आणि कन्हैयाच्या बद्दल त्यांनी काय बोललं काय नाही त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू असेल समजा या सगळ्या विषयांच्या मध्ये जे आहे ते. आता हार्दिक पटेल हा सुद्धा एकेकाळी भारतीय जनता पक्षाच्या जवळचा असणारा माणूस आहे. त्यामुळे प्रश्न काय समजा निगोसिएशननी सुटतच नाहीये काही त्यांच्या मागण्या किंवा काय जे आहेत ते, तर मग त्याच्यात काय मार्ग काढायचा वगैरे इथे राजकीय कौशल्य पणाला लागतं. दुसरं मी एक छोटं उदाहरण देईल मंदार की PF सारखा विषय घ्या तुम्ही. आता अर्थसंकल्प जाहीर करत असताना PFचा जो निर्णय घेतला केंद्र सरकारने त्याचं लॉजिक काय होतं, मग तो निर्णय फिरवायला लागला नंतर, मग तसा निर्णय आपण घेत असताना आमच्याशी तर चर्चा सोडाच, म्हणजे आम्ही सहकारी आहोत त्यांच्या बरोबरचे, मित्र पक्षांशी तर चर्चा करायचीच नाही, ट्रेड युनियनशी सुद्धा चर्चा करायचीच नाही आणि जी मान्यच होणार नाही ट्रेड युनियन्सना, मग अशा मागण्या सरकार का करतं, का मान्य करतं या गोष्टी ज्या आहेत त्या? सरकारची राजकीय समज कमी पडते का? आणि काय माहितीये अक्षरशः मध्यमवर्गीय पांढरपेशी माणसं सुद्धा हळहळत होती की आयुष्यभर ज्यांनी त्यांचा PF नंतर आता त्यांनी निर्णय फिरवला गोष्ट वेगळी, पण काय होतं माहितीये का याच्यामुळे लोकांनी वर्षानुवर्ष जे काहीतरी आयुष्यात ध्येय धरलेलं असतं ना त्याला जेव्हा धक्का पोचतो ना तेव्हा कुठेतरी स्वप्नभंग होतो आणि मग काय होतं, मग लोक पर्याय शोधायला लागतात. आणि म्हणून तुमचा जो चर्चेचा प्रश्न आहे ना की राजकीय पक्ष का यांच्या बरोबर जात आहे, तर काँग्रेसचा तर स्पष्ट विषय आहे की त्यांची राजकीय विश्वासार्हताच गेली आहे. त्यामुळे रोहित वेमुलाच्या मृत्यूनंतर जेव्हा राहुल गांधी तिथे अवतीर्ण झाले त्या ठिकाणी गेल्यानंतर, तर अशा कितीतरी दुर्दैवी आत्महत्या पूर्वीच्या काळात झालेल्या आहेत. पण आता काय झालेलं आहे, मग त्यांनी त्यावेळेला या सगळ्या विषयांच्या मध्ये या कॅम्पसच्या वरती जायचं जेव्हा ठरवलं त्यावेळेला मला स्पष्ट असं वाटतं की डाव्या आणि पुरोगामी संघटनांची जी आंदोलनं आहेत मीडियामुळे त्या सगळ्या आंदोलनांना एक त्यांच्यामध्ये ऊर्जा आहे, उर्मी आहे. आमचे मतभेद असतील 100 त्यांच्याशी, त्यांना शत्रू नंबर 2 किंवा 1 शिवसेना वाटत असेल तो विषय नाहीये, पण ते जसं मीडियामधून मोठं व्हायला लागलं तसं ते कशा पद्धतीने त्याच्यावरती उत्तर देण्याऐवजी
उत्तराला प्रत्युत्तर देऊन तिथे जाऊन फर्ग्युसन मध्ये वगैरे थांबवणं वगैरे म्हणजे काय चाललंय, काय सगळा विषय जो आहे तो. नाही, नक्की आणि म्हणून मला सगळं आणि म्हणून उद्धवजी प्रश्न जो विचारतायत की वेमूला कुठून त्याच्या घटना घडली, पण कन्हैयाला जन्म जो दिला तर कन्हैयाची एवढीच ऊर्जा काही काळापूर्वी या कम्युनिस्ट आणि समाजवादी लोकांच्या मध्ये होती, ते काम करत होते. प्रश्न कुठे आज जनाधार त्यांना मिळतोय आणि तो जनाधार का मिळतोय, कारण सरकार कुठेतरी सगळ्या घटकांना विश्वासात घेत नाही, हा मुद्दा आहे. नक्की. पुन्हा तुम्ही म्हणताय की हाताळणीच सरकारला त्या अर्थाने हाताळणी योग्य होताना दिसत नाहीये, तशी उदाहरणं समोर येत आहेत. पुन्हा राजू वाघमारे जो ज्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी सुद्धा एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की हे सगळं जरी असलं तरी राजकीय पक्ष म्हणून तुम्ही तुमची कदाचित विश्वासार्हता गेली असं त्यांचं म्हणणं आहे, आणि राजकीय पक्ष म्हणून तुम्ही वेगळी आंदोलनं उभी करू शकत नाहीत. जन आंदोलन होतं त्या म्हणजे हा सगळा संधिसाधूपणाच आहे एक प्रकारचा, असं नाही वाटत? मंदारजी, नीलमताई जे म्हणतायत की काँग्रेसची विश्वासार्हता गेली, अशा प्रकारचे आरोप काँग्रेसवर याच्यापूर्वी कित्येक वर्ष या सगळ्या पक्षांनी केले, आणि तरीही काँग्रेस आजपर्यंत या देशामध्ये आहे आणि याच्यानंतरही राहणार आहे. त्याच्यामुळे नीलमताईंसारख्यांना कोणी टीका केल्यामुळे काँग्रेसच्या विश्वासार्हतेला तडा गेला हे बोलणं, ते त्यांचं बोलणं त्यांना लखलाप. दुसरा प्रश्न असा आहे की राहुल गांधी JNU मध्ये गेले त्यावेळी कन्हैया कोणीही नव्हता, त्याला अटक झाली. दुसऱ्या दिवशी ते लोक ते राहुल घाई किती झाली त्या प्रकरणामध्ये? तुम्हाला वाटतं? मंदारजी काय आहे की त्याच्या आधीची पार्श्वभूमी लक्षात घ्या. FTI ला काय झालं, हैदराबादला काय झालं, आंबेडकर यातून सगळीकडे असं सिद्ध होत होतं की विद्यार्थ्यांचा आणि तरुणांचा आवाज हा दाबण्याचा प्रयत्न हे सरकार करतंय, आणि त्याच्या विरोधात जाण्यासाठी राहुल गांधी तिथे दुसऱ्या दिवशी गेले. कन्हैया आत्ता लीडर झाले म्हणून राहुल गांधी तिकडे गेले नाहीत. त्याच्यामुळे आता प्रश्न असा आहे, नाही प्रश्न असा आहे, नीलमताईंचं कसं झालं दुखणं की ज्यावेळी वेमूरलाने आत्महत्या केली तेव्हा उद्धवजींनी मौन का बाळगलेलं होतं. एक मिनिट आपण एक मिनिटात बोला, कारण वेळ संपत चाललाय. थोडी चर्चा तुम्हाला पुरेपूर वेळ देतो. एकच मुद्दा बोलायचा आहे की आता मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन, इकडचा मंत्रिमंडळ विस्तार, याची आठवण येऊन शिवसेनेला कन्हैया आणि वेमूरलाची आठवण झाली. अहो, वेमूरलाच्या आत्महत्येनंतर शिवसेनेची एक तरी प्रतिक्रिया आहे का? कुठे गेले होते त्यावेळी उद्धवजी? एकच मिनिट तुम्ही थांबा. महाराष्ट्र वेळ घालू नका. नीलमताई थोडक्यात मी पुढच्या प्रश्नाकडे जातो. नीलमताई थोडक्यात त्याचं मुद्दा उचला. राजू वाघमारे आपण बोलून अशा पद्धतीने तुम्ही त्याचं उत्तर आपण घेऊया. राजू वाघमारे वेळ घालू नका तुम्ही. एक मिनिट झालेली आहे शिवसेना. एक मिनिट. विरोधक पण नाही आणि सत्ताधारी पण नाही. वेळ नाहक घालायचा. त्यांना कळत नाही. राजू वाघमारे तुम्ही आपण ऐकूया ना. एक मिनिट. नीलमताई एक थोडक्यात तुमचा मुद्दा म्हणा. काँग्रेसची अडचणी नाहक वेळ घालू नका, काळजी करू नका. याच्यात असं सांगायचंय, नाही शिवतीर्थावरती जेव्हा सभा झाली त्यावेळेला ते सिंग मंत्र्यांनी जेव्हा दलितांना कुत्रा वगैरे म्हटलं तो विषय असेल किंवा दादरीचा विषय असेल, उद्धवसाहेब प्रत्येक ठिकाणी बोललेले. नाही माझं पूर्ण उद्या. आता डॉक्टर काय माहितीये, तुम्हाला शॉक बसल्यासारखं होतो. शिवसेना म्हटली ना की इलेक्ट्रिसिटीचा धक्का बसावा, रोहित वेमुलाच्या संदर्भामध्ये वेळोवेळी मुद्दा याच्यात आम्ही काय सांगायचा प्रयत्न करतोय, चुकीचा हाताळला गेला. आता मुंबई मनपान मंत्रिमंडळ हे सगळे विस्तार हा जो विषय आहे, तर आम्ही तर अखंड महाराष्ट्रावरती ठराव मांडला विधान परिषदेमध्ये. तुमचे लोक आहेत त्यावेळेला गडबडले, त्याचा तुम्ही विचार करा. काय होतं एकदम त्यांचं बिथरतं गाडं सगळं जे आहे ते. पण एक वाक्य मी बोलते मंदार, की काल जसा हा बोललाय ना कन्हैया की भाजपचं कमळाचं बटन आणि काँग्रेसचं पंजाचं हाताचं बटन दाबून तुम्ही आता चूक करू नका, त्याच्यानंतर यांची जी झिंग होती ना डोक्याची कन्हैया बद्दलची ती सगळी हळूहळू उतरणार आहे. हे आजच्या तारखेला तू लिहून ठेव. ठीक आहे. सुनील कदम ते म्हणतात की झिंग उतरणार आहे कन्हैयाची. पण मूळ मुद्दा हाच आहे की कुठेतरी संधी साधूपणा होतोय का? म्हणजे या सगळ्या आंदोलनांना हायजॅक करायचं, आंदोलन झाली की त्याच्यानंतर आहेत ते पक्ष त्याच्याकडे जात आहेत, अशा प्रकारचा संधी साधूपणा होताना तुम्हाला दिसतोय? नाही, हे तर आपण त्याच्याही आधी म्हणजे अनेक ठिकाणी राहुल गांधींचं जाणं किंवा मुद्दे शोधणं
किंवा पॉलिटिकल काहीतरी प्लॅटफॉर्म शोधणं असंच ते करत आलेत सोशल याच्यामधनं. परंतु मला याच्या पुढे जाऊन हे म्हणायचं आहे की आता जे दोन्ही पक्षांबद्दल म्हणजे एक विरोधी पक्ष म्हणून फेल्युअर आणि सत्ताधारी म्हणून जे फेल्युअर डिलिव्हरीमध्ये जे फेल्युअर होत आहे, ह्या दोन्ही फेल्युअरचं आपल्याला याचं प्रतिबिंब खरं म्हणजे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये दिसणार आहे. कारण हे दोन्ही पक्ष ज्याला स्वतःला राष्ट्रीय पक्ष वगैरे म्हणतायत, ही दोन्ही पक्ष कुठंतरी म्हणजे एक आधीच कुठंतरी विश्वासार्हता त्यांची संपली आणि दुसरा जो आता सत्ताधारी आहे त्याचंही कुठंतरी कमी होत चाललंय आणि निश्चितपणे त्याचे परिणाम आहेत ना ह्या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये होणार आहेत. सगळे प्रादेशिक पक्ष, नुसतं महानगरपालिकाच नाही, मग त्याच्यानंतर येणाऱ्या जिल्हा परिषद असतील किंवा इतर सगळ्या याच्यामध्ये आणि अंतिमतः राज्यामध्ये याचे परिणाम आपल्याला दिसणार आहेत. म्हणजे सुनील तुम्हाला जास्त पदं मिळालेली आहे, जास्त वेळा आम्ही निवडून आलो. बरं राजू वाघमारे एक मिनिट पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. केशव तुम्ही सुनील तुम्ही थांबा. सुनील मी विनंती करतो. सुनील कदम एक वाक्य नको, मी इथे बंद करावं लागेल मला. नाही तुम्ही ऐका. नाही सुनील कदम तुम्हाला ऐकावं लागेल. तुम्हाला ऐकावं लागेल. आपल्याला थांबावं लागेल ना तर इथे या चर्चेमध्ये. मला असं वाटतं की या गोंधळाला काही अर्थ नाहीये. मूळ मुद्दा असा आहे, केशव तुम्हाला प्रश्न आहे की जो सातत्यानं आता इथे परत प्रश्न विचारला जातोय की कुठेतरी तुमची सगळी हाताळणीमध्ये गल्लत झालेली आहे. निलमताई पण तेच म्हटले, राजू वाघमारे पण त्याच अर्थाने, कांगो पण तेच म्हटले. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. पण मुळामध्ये मी एक उदाहरण देतो. या देशातली जनता आता इथं आमचे मित्र म्हणाले सुनील कदम की काय फेल्युअर आहे सरकारचं. एक फक्त उदाहरण देतो. म्हणजे आपल्या देशामध्ये आता काहीतरी 42 अवॉर्ड परत झाले. या देशात एक फार मोठं वातावरण असं केलं गेलं असहिष्णुता अमुक अंतमुक. या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं आणि 1 कोटीपेक्षा अधिक लोकांनी गॅसची सबसिडी सोडली. मला वाटतं हे पहिल्यांदा घडलंय. ही विश्वासार्ह आहे. एक मिनिट नाही आता मध्ये बोलायचं नाही. ही चर्चा नाही अशा पद्धतीने मी शांत होतो. ही सहिष्णुता पाळगा ना. सामाजिक विश्लेषक तुम्ही जर पक्षी मोदी या देशामध्ये आंदोलनाच्या बाबतीत बोलतो मी सगळ्या मुद्द्यांची उत्तर देतो. मुळामध्ये असं आहे की एक सातत्याने चालू आहे की मगाशी उत्तर तेवढंच दिलं की या देशामध्ये मोदी विरोध नावाचा एक प्रकार करण्याचा फार मोठा जे मोदी विरोधात सापडेल त्याला डोक्यावर घ्यायचं अशा पद्धती काही जणांचं आता सुरू झालेलं आहे. आणि त्यातनं मग अशा पद्धतीने मग कुठं कन्हैयाला घ्या, आणखीन कुणाला डोक्यावर घ्या, यातनं जरूर घ्या. पण या देशातली जनता सुज्ञ आहे आणि त्या जनता त्या ती उत्तर देते. आणि म्हणून आणि शेवटी हे बघा मगाशी फारच म्हणाले की याचं उत्तर काय म्हणा महापालिकेत निवडणुकीत. अहो सामाजिक विश्लेषक आहात तुम्ही. लोकसभेचे प्रश्न वेगळे असतात, विधानसभेचे प्रश्न वेगळे असतात, महापालिकेचे प्रश्न वेगळे असतात. याचा जर भान नसेल आणि केवळ मोदी विरोधाची मळमळ त्याला असेल तर ठीक आहे. लोक सुज्ञ आहेत, लोकांची स्पंदनं येत आहेत, ती नक्की येतील. आणि म्हणून त्या मी अशी 100 उदाहरणे देऊ शकतो चर्चेमध्ये. ही चर्चा आपण अनेक वेळा करू शकतो. त्यामुळे अशा पद्धतीने आकांड तांडव करू. मुद्दा पोहोचलेला आहे. त्याच्यामुळे केवळ आकांड तांडव करून किंवा 2-4 सभांनी लगेच वातावरण बदललं असं करण्याचं कारण नाही. या देशातली जनता नक्की आज आमच्या बरोबर आहे. नरेंद्र मोदीवर पूर्ण विश्वास आहे. म्हणून मी उदाहरण दिलं. शेवटी लोकांनी त्याग केलाय आणि हे त्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या चर्चा म्हणजे खरं तर आपण तुमच्या मोदींबद्दल अहो चर्चा मी सांगतो तुमच्यापेक्षा जास्त मी फिरतो. थांबा नाही असं कसं नाही तुमच्यापेक्षा जास्त फिरतो. त्यामुळे मला लोकांमधली चर्चा मला माहिती आहे. त्यामुळे तुमच्या मोदी विरोधकांचा तुमच्याबद्दल मोदींच्या आक्षेप आहे. अहो प्रश्नच नाही. रेल्वेचं पाणी दिलंय जे काँग्रेसचं विकासाचं मॉडेल होतं. मुख्यमंत्री होते इतकी वर्ष हे काँग्रेसचं विकासाचं मॉडेल आहे. मुद्द्यावरती चर्चा मोदींच्या विरोधामध्ये नाही अजिबात नाही. वेळ संपलेला आहे. त्यामुळे चर्चा लोकांसोबत हे आपल्याला विसरून चालणार. काँग्रेसने पण हेच केलं. करता येत नाही. काँग्रेस वगैरे बोलू नका आता. 1 मिनिट सुनील कदम
वेळ संपलेला आहे. Yes, मला बोला. मला मूळ मुद्दा असा आहे, केशव उपाध्याय, तुमचं म्हणणं आहे की जो काही असंतोष आहे तो असंतोष नाही असं तुमचं म्हणणं आहे. तुम्ही म्हणताय की ही जी आंदोलनं होत आहेत ती फक्त होत आहेत दिखाव्यापुरता होत आहेत, अशा पद्धतीचा अर्थ कदाचित त्याच्यातनं काढला जाऊ शकतो. कारण तुमचं म्हणणं आहे की सर्व आलबेल आहे. जर सर्व आलबेल आहे असं तुमचं म्हणणं असेल तर जो प्रतिसाद मिळतोय तो प्रतिसाद सुद्धा तुम्हाला मानावा लागेल. एक मिनिट फक्त बोला बोला. नाही असं आहे की मी मुळात सांगतो की याच देशातला बदल घडवण्याचा प्रयत्न मोदीजींच्या प्रामाणिकपणेबद्दल आज देशात कुणाला शंका आजही नाही, आणि त्यामुळे सरकार बदल चांगलं करतंय याच्याबद्दल विश्वास आहे. त्यामुळे नक्की बदल झाला प्रतिसाद का मिळतोय अवलंबन तुम्हाला करावं लागेल. आज नाही तर उद्या करावं लागेल. तुमचे अशा मित्रपक्ष सुद्धा आता हेच बोलू लागलेले आहेत. त्याचाही आवाज आहे का? तुमच्या बाजूला बसलेल्या लोकांचा आवाज आहे का? मला मिळाला लक्षात ठेवा. कमी वेळ जरी असला सरकार म्हणताय आपण 2 मिनिटं अधिक तुमची वाढवून देऊया. चला, आमच्या अखत्यारीमध्ये तुमची 2 मिनिटं अधिक वाढवून देऊया. तुम्ही तेच बोलणार आहात सगळ्या मुद्द्यावर उगाच. म्हणजे पहिल्यांदा वाघमारे काय म्हणाले, या देशात खटले दाखल, मग म्हणाला आरोप, म्हणजे इथला इथं वाघमारे शब्द बदलत होते. हा मुद्दा पुढे जाणार नाही. एक मिनिट, वेळ संपलेली आहे, माफ करा मला, पण मूळ मुद्दा हाच आहे की या सगळ्या आंदोलनांना प्रतिसाद मिळतोय हे जनता धडधडीतपणे बघते, आणि तो प्रतिसाद का मिळतोय हे सत्ताधाऱ्यांनी विचार करण्याची, आकलन करण्याची वेळ आहे. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद, नमस्कार.